महायुतीमध्ये अशा पद्धतीनं काळजी आणि चिंता वाहणारा हा असा एकमेव राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे. मुस्लिम आणि जर दलित मतं जर आपल्या हातातून निसटून गेली विधानसभेच्या निवडणुकीत, तर त्याचा फटका काय बसू शकतो याची पुरती जाणीव त्यांना झालेली आहे. पण असं जर शिवसेना आणि भाजपच्या बाबतीत झालं, वेगळ्या पद्धतीनं ही मतं भरून आपल्या उमेदवारांना जिंकून आणण्याची रणनीती सुद्धा आखली असते. पण जर पक्षाचे नेतेच बेजबाबदारपणे वागत असतील, तर यांची मतं मुस्लिम समाजाची मतं मात्र भाजपकडे निश्चितपणे वळणार नाही. मग हिंदुत्वाच्या मुद्द्यावर ही निवडणूक लढवली जाते का, की विधानसभेच्या निवडणुकीत दलित, मुस्लिम, शेतकऱ्यांची मतं आपल्याला मिळणार नाही किंवा लाडकी बहीण योजनेचाही परिणाम किती होईल आणि त्यातून नेमके किती मतं आपल्याला मिळतील? जर महायुतीच्या नेत्यांमध्ये साशंकता असेल, तर मग लोकसभेच्या निवडणुकीत ज्या पद्धतीनं हिंदुत्वाचं राजकारण केलं गेलं, हिंदुत्वाचा अजेंडा पुढे सरकवला गेला, पण त्याला सुद्धा सर्वच ठिकाणी काही प्रतिसाद मिळालेला दिसत नाही.